रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. यंदा 2026 मध्ये श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमी देखील आलेली आहे. नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकाच दिवशी आलेला आहे. तर या दिवशी आपण भावाचा उपवास कधी धरायचा आहे, नागपंचमीचा सण कसा साजरा करावा, श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो कसा धरायचा, उपवास कधी सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कोणत्या चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत, नागदेवतेची पूजा करत असताना स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत, कोणती कामे टाळावीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार 13 ऑगस्ट 2026 पासून होत असून शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिन्याची सांगता म्हणजे समाप्ती होणार आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित असलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष महत्त्वाचा असतो. यंदा सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. श्रावण शुक्ल पंचमीला येणारी नागपंचमी दोन्ही योग एकाच दिवशी आलेले आहेत. यामुळे भगवान शिवशंकर आणि नागदेवता यांची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. यंदाची नागपंचमी ही फक्त एक सण नाही तर एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग घेऊन आलेली आहे. कारण 2026 मध्ये नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार हा एकाच दिवशी येत आहे. भगवान शिवांची अत्यंत प्रिय वार आणि शिवांच्या गळ्यात विराजमान असलेल्या नागदेवतेचा पवित्र सण हे दोन्ही एकाच दिवशी येणं ही एक साधी गोष्ट नाही. पण या दिवशी असे कोणते शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढणार आहे. तर या दिवशी भगवान शिवांची पूजा आधी करावी की नागदेवतेची, स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत, कोणती कामे टाळावीत, उपवास कसा करावा आणि या दिवशी अशी कोणती एक चूक आहे जे अनेक लोक कळत नकळत करतात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमी हा आपला सनातन हिंदू धर्मातील अतिशय प्राचीन सण आहे. या दिवसाबद्दल अनेक पौराणिक संदर्भ सांगितले जातात. श्रावण शुक्ल पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव करून यमुनेच्या डोहातून सुरक्षित बाहेर येत गोकुळवासियांना दिलासा दिला होता. त्यामुळे या पवित्र तिथीला नागपूजेचे विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं मानलं जातं. तसेच भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान असल्यामुळेही या दिवशी नागदेवतेची पूजा विशेष श्रद्धेने केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागांना दैवत्व प्राप्त झाले होते. नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ मानून हा सण साजरा करत असतात. यंदा नागपंचमीला आणखीन एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण की नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आलेला आहे. या दिवशी आपण कोणती कामे करावीत किंवा करू नयेत, तर नागपंचमी हा दिवस नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार नागांना केवळ सर्प म्हणून पाहिलं नाही तर त्यांना दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. भगवान शिवशंकरांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. भगवान विष्णू शेष नागावर शयन करतात. समुद्र मंथनातही वासुकी नागाची महत्त्वाची भूमिका होती. आता विचार करा, त्या दिवशी भगवान शिवांचा सर्वात प्रिय वार आहे आणि त्यांच्या गळ्यात विराजमान असलेल्या नागदेवतेचा पवित्र सण एका दिवशी येतो तर या दिवसाचं महत्त्व किती वाढत असेल. अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. त्यामुळे याचं महत्त्व अधिक पटीने वाढलेलं आहे. या काळामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ध्यान, जप, उपवास, व्रत आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची भक्तिभावाने पूजा केल्यास शिवकृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी आणि नकारात्मकतेपासून संरक्षण मिळावे अशी प्रार्थनाही केली जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, पितृदोष आहे, त्यांनी या नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष किंवा पितृदोषासंबंधित काही उपायही केले जातात. मात्र असे उपाय जाणकार गुरु, पुरोहित आणि ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. परंतु भगवान शिवांची उपासना, महामृत्युंजय मंत्राचा जप, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे स्मरण, नागदेवतेची श्रद्धेने पूजा ही प्रत्येक भक्ताने करावी.
नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे हे आवर्जून टाळावे. नागपंचमीच्या दिवशी जमीन उकरणे, नांगरणे किंवा खोदणे ही गोष्ट करू नये, कारण की त्यामुळे वारुळाला इजा होईल. त्यामुळे अशी कामे टाळावीत अशी परंपरा आहे. श्रद्धेबरोबर निसर्गातील सर्पाचे संरक्षण करण्याचाही संदेश यामध्ये दडलेला आहे. या दिवशी चिरणे, कापणे, तळणे शक्यतो टाळावे. अनेक घरामध्ये या प्रथा अजूनही पाळल्या जातात. नागपंचमीच्या दिवशी उकडलेले किंवा सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. काही भागात पुरणाचं दिंड, दूध, साखर व इतर पारंपरिक पदार्थ नागदेवतेला अर्पण केले जातात. अनेक घरामध्ये या दिवशी चुलीवर तवा देखील ठेवत नाहीत अशी देखील परंपरा आहे. या प्रथेचे वेगवेगळ्या परंपरेनुसार अर्थ सांगितले जातात. काही जण याचा संबंध नागपंचमीच्या दिवशी जोडतात, काही जण साधेपणा व संयम पाळण्याशी जोडतात. त्यामुळे हा नियम श्रद्धेने पाळला जातो. तसेच या दिवशी शक्यतो वादविवाद घालू नये, राग, कटू बोलणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे. कोणतेही व्रत किंवा पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते तेव्हा मनही शांत आणि निर्मळ असतं. स्त्रियांच्या बाबतीत काही सुंदर परंपरा आहेत. अनेक ठिकाणी विवाहित स्त्रिया सकाळी स्नान करून नवीन आणि स्वच्छ वस्त्र परिधान करतात. नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा करतात. आपल्या पतीच्या, भावाच्या, मुलांच्या तसेच संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. काही भागामध्ये या दिवशी माहेरी आलेल्या मुली झोके खेळतात, पारंपरिक गीते म्हणतात आणि आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करतात. त्यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिकच नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीशी, कौटुंबिक नात्याशी जोडलेला उत्सव आहे. यंदा सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. प्रत्येक शिवभक्त आतुरतेने श्रावणामध्ये सोमवारचे व्रत करत असतात आणि त्याची वाट पाहत असतात. परंतु यंदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेला आहे. तर यंदा भावाचा उपवास नेमका कधी करावा असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. प्रत्येक स्त्री ही आपल्या भावासाठी नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास करत असते. भावाचा उपवास हा 2 पद्धतीने केला जातो. काही जण हा नाग चतुर्थीचा उपवास चतुर्थीच्या दिवशी करतात, तर काही जण नागपंचमीच्या दिवशी करतात. आमच्याकडे नागपंचमीचा उपवास, भावाचा उपवास हा नाग चतुर्थीच्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करून त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. परंतु नागपंचमी ही पहिल्याच सोमवारी आलेली आहे आणि आपल्याला सोमवारचं व्रत देखील धरायचं असतं. जे लोक नागपंचमीचा म्हणजे फक्त भावाचा उपवास करणार आहेत त्यांनी नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 2026 रविवारच्या दिवशी नागचतुर्थीच्या दिवशी भावाचा उपवास करायचा आहे आणि 17 ऑगस्ट 2026 सोमवारी आपल्याला नागपंचमीची पूजा करून म्हणजे वारुळाची पूजा करून त्यानंतर भावाचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. परंतु ज्या महिलांचा भावाचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास दोन्ही उपवास आहेत तर अशांनी काय करावं, तर अशांनी आदल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी भावाचा उपवास करायचा आहे. भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो, परंतु एक उपवास सोडल्यानंतरच दुसरा उपवास हा आपण पकडू शकतो आणि त्यानंतरच तो उपवास रुजू होतो. त्यासाठी भावाचा उपवास जो आहे तर तो नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर करून सायंकाळी तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण नागपंचमीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सोमवारचा उपवास जो आहे तर तो आपल्याला दिवसभर करून सायंकाळी सोडायचा आहे. ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास नाही त्यांनी भावाचा उपवास दिवसभर करून म्हणजे रविवारी दिवसभर करून सोमवारी दुपारी तुम्ही नागदेवतेची वारुळाची पूजा करून त्यानंतर उपवास करू शकता. ज्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जातो त्यांनी नागपंचमीचा दिवस म्हणजे सोमवारचा आणि नागपंचमीचा एकत्रित उपवास करून त्यानंतर तो तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो, त्यांनी मंगळवारी दोन्ही उपवास एकत्रित सोडावेत. अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. परंतु आमच्या भागामध्ये भावाचा उपवास हा नागचतुर्थीलाच केला जातो. त्यासाठी रविवारी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी आपलं जे नेहमीचं श्रावणी सोमवारचं व्रत जे असतं तर ते करायचं आहे आणि सायंकाळी आपण शिवपूजा केल्यानंतर संध्याकाळी
आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। यंदा दोन्ही उपवास एकत्रित आल्याने आपण अशा पद्धतीने उपवास जो आहे तर तो करू शकता। ज्यांना हा नियम योग्य वाटत नाही त्यांनी श्रावणी सोमवारच्या उपवासाच्या दिवशी आदल्या दिवशी भावाचा उपवास संपूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी फक्त दूध आणि साखर खाऊन हा उपवास सोडायचा आहे। मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू श्रावणी सोमवारचा उपवास देखील करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता। अशा रीतीने देखील तुम्ही करू शकता। तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे किंवा तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा उपवास करू शकता। धन्यवाद।